नमस्कार, मी प्रतीक्षा, DNA मराठीमध्ये आपलं स्वागत। पारनेर तालुक्यातील ढवळपूर येथे गट नंबर 676-2 मधून विना परवाना मुरुम उत्खनन करून गट नंबर 1020 मध्ये मोठ्या प्रमाणात भर टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीने केला आहे। या प्रकरणी शासनाची रॉयल्टी बुडून महसुलाचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला असून संबंधितावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 48(7) व 48(8) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रामदास रोडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 8 दिवसात पंचनामा करून दंडात्मक कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही समितीने दिला आहे। तसेच पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे अवैध माती साठा करून वीटभट्टी व्यवसाय सुरू असल्याचा गंभीर आरोप करत संबंधितावर तत्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे। आव्हाड चंद्रभान यांनी कोणतीही शासकीय परवानगी, प्रदूषण मंडळाचे प्रमाणपत्र किंवा ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला न घेता मोठ्या प्रमाणात वीटभट्टी व्यवसाय सुरू ठेवल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। पारनेर तालुक्यातील मौजे ढवळपुरी येथे नियमबाह्य व अवैधरित्या गट नंबर 676/2 मधून गट नंबर 10-20 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैधरित्या मुरुम उत्खनन व माती उत्खनन झालेले आहे। तर याबाबत तहसील कार्यालय पारनेर यांनी महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 चे कलम 48(7) अन्वये संबंधित जो पंचनामा आहे हा तक्रारदाराच्या समवेत करून अवैधरित्या जी वाहतूक करणारी वाहनं व केलेलं उत्खनन याचा पंचनामा करून संबंधित गटधारकावर अवैधरित्या केलेल्या उत्खननाबाबत दंडात्मक कारवाई करण्यात यावी। तसेच अशा बेजबाबदार आणि कर्तव्यनिष्ठ ज्यावेळेस आपल्या अधिपत्याखाली आपल्या कार्यक्षेत्रामध्ये अवैधरित्या उत्खनन होते त्याबाबत संबंधित असणारे कामगार तलाठी यांनी वरिष्ठ कार्यालयाकडून संबंधित असणारं जे रजिस्टर आहे दैनंदिन याच्यामध्ये नोंद ठेवणं हे कर्तव्यनिष्ठ असताना सुद्धा संबंधित कामगार तलाठी यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही। त्यामुळं आम्ही अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने संबंधित निवेदन देऊन कारवाई करण्यात यावी। तसेच मौजे ढवळपुरी येथे असणारे वीटभट्टी धारक आव्हाड यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या वीटभट्टीसाठी अवैधरित्या माती साठा केलेला आहे। तर संबंधित जी माती साठा आहे या साठ्याचा पंचनामा GPS द्वारे करून आणि ज्या वेळेस त्याचं GPS द्वारे मोजणी करायची आहे तर ती संबंधित जो तक्रारदार आहे जे अन्याय निवारण सेवा समिती तक्रारदार किंवा त्यांचे असणारे प्रतिनिधी यांच्या समोरच करण्यात यावा। कारण यापूर्वी आज गेली 1.5 वर्षापासून पारनेर तालुक्यामध्ये ज्या अवैधरित्या वीटभट्ट्या आहेत त्या वीटभट्ट्याचं मोजमाप संबंधित असणारे कामगार तलाठी सर्कल यांच्या संगनमताने अतिशय थोड्या प्रमाणामध्ये त्याचा पंचनामा करायचा आणि त्याचा पंचनामा करून जी दंडाची रक्कम आहे ही रक्कम कमी स्वरूपात भरायची। तर अशा या कर्तव्यात कसूर करणाऱ्या यांची सुद्धा चौकशी कारवाई करण्यासाठी आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केला। अशा अधिकाऱ्यांच्या कर्तव्यामुळं अनेक कोट्यवधी रुपयाचा महसूल हा फक्त स्वार्थी हितासाठी वापरला जातो। शासनाला कुठलाही याचा दंडात्मक म्हणजे जो महसूल आहे तो महसूल जमा केला जात नाही। तर त्याचा सुद्धा पंचनामा अन्याय निवारण सेवा समितीच्या प्रतिनिधी समोरच करण्यात यावा। जर येत्या 8 दिवसामध्ये हा पंचनामा करून दंडात्मक कारवाई नाही झाली तर अन्याय निवारण सेवा समितीच्या सह अनेक सामाजिक संघटनांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल। धन्यवाद।